तुला माहित आहे का देवाचं माझ्यावरती जास्त प्रेम आहे जास्त. तुझ्या एवढं तर मी कधीच खात नाही. मला म्हणतीस का नाही तू की तुम लई मोठा खाताव आणि त्यामुळं तुमची तब्येत अशी आहे. कसं आहे माहित आहे का मी लई खात नाही पण देवाचं माझ्यावरती लई प्रेम असल्यामुळं ते माझ्या थोडं पण खाल्लेलं अंगाला लागतंय. तुझ्या ते अंगाला लागून येत नाही. पातुल्यात खात बसली एवढं काय तुझं खाणं. कमी म्हणजे अगं किती एक भाकर लई झाली मला. किती खातो मी. खंडी भर लागतंय काय. आणि तुला ह्याला नेर तिकडे ने. बोल बोल काय म्हणली. बोल की. लय मोठं लागतंय तुला तुम्हाला. आणि तुला बाबो तेवढीच लागती होय. पातेल्यात थांब ग तरी तू खाली बस. पातेल्यात खायलीस ती डायरेक्ट भोगुल्यात चालू व्हायची खायचं. टोपलं समोर भाकरीचं आणि एवढंस घास दाखवती होय एवढं खाती मग. तोंड कधी बघावं तेव्हा चालूच असतंय तुझं. तू कमी खात नाही पण तुला ते मानत नाही. समजलं काय. तू हो हो कशामुळं करते सारखं नेमकं. ते कारण काय असते करायचं नेमकं. जरा खडखड बोल की. तिथं वांगे बटाट्याच्या घरी 2 दिवस काही खायलाच भेटलं नाही ना. कोणी चारत नसतंय उगा तिथं बसली 2 दिवस. लहानपणी काय 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 डबल मन. लहानपणी काय तुम्ही जाणून दिला मला खायला. अगं लहानपणी म्हणजे काय लग्न करून आणलंयस तुला मी लगेचच्या लगी. 5वीला 6वीला तर 5वीला तर होती की तू. मग ते लहानपण तुझं इथंच गेलंय. मग कोणी चारलंय कुणी खाऊ घातलंय. जास्त कुणाजवळ राहिली आई बापाजवळ का माझ्याजवळ. माझ्याजवळ ह्याला ने रे तू ने ह्याला ने गाडीवर बसव. बोल की आता बोलती झाली काय बंद. अगं थोडं गिळत गिळत एखादा शब्द बोल की. आता मध्ये टुचकन बोलते लगेच कस काय गप बसते. आता काय झालं उत्तर द्यायला. म्हणजे याचा अर्थ तुला लहानपणापासूनच मी सांभाळ. काय ते भ्रम भ्रम आम्हाला पण येतंय कराया. मीच तुला खरं सांगायचं आता 2 दिवस वांगे बटाट्याकडे गेलेले भुकेना मेली का नाही तू. ए खरं सांग हसती बघ मनातल्या मनात. जोरात म्हण काय म्हणली. बटाटे वांगे बटाटे. तुझ्या बहिणीकडे गेल्या तू काय उपाशीच मरतोस मी. माझं वांगे बटाटे सारखे नाहीत ना पण. वांगे बटाटे सध्या दुष्काळात पडल्यावानी आहेत. ते तुला काय वांगे बटाटे म्हणल्यावर कान फोडून टाकेल. टमाटर कांदा म्हणल्यावर कान फोडून वाटण खा. ते कान फुटतंय मग. आई बापाला वांगे बटाटे म्हणायचं तुमची काय. मी म्हटलंय काय आई बाप असं म्हणलंय काय तुला. नाव घेतलंय कोणाचं मी फक्त वांगे बटाटे म्हटलंय. आतापासून तू पण वांगे बटाटे म्हण मी पण कांदे आणि टमाटे म्हणते तुमच्या आई बाप. कानातनं रक्त निघतंय मग माझ्या हातात. कान फुटतंय डायरेक्ट. अरे तिला बसव की वरे. तुम्ही बोलल्याला लई बरं आम्ही बोलल्याला कडू. तुझं कडू गोड ते टाक चुलीत पलीकडे त्यांना नेऊन. कोणाचं नाव घेतलंय काय. नाव घेतलंय का मी पण तुमच्या आई बापाचे नाव घेतलंय का नाही. मी पण टमाटे कांदे म्हणले. मग कानातनं रक्त निघणार. तेवढीच खाणार होती म्हण की दुसरी कच काय उचलली बरं. बोल लय वाढायलाय तुझा. झपक खाणार आहे की. तब्येत पण सुधारली की इथं आल्यापासून. सकाळपासून वजन वाढलंय.
रातीपासून खायलीस की मग आता वाढलंय वजन. तिकडे 2 गेली किलो खाल्ली. वेट लॉस झालता तुझा. 2 किलो खाल्ले. तिकडून लग्न करून आलती तेव्हा कुपोषित होती तू, अशी वाकत वाकत आलती. मास नव्हता तुझा कुठं. तानीच होती खायची. तानीच होती मग झाली माझी राणी. आणि तेव्हा मग खाऊन खाऊन झाली गुबगुबीत फुग्यावानी. हा. तोंड किती चालतंय तुझं, तोंड किती नेमकं. तोंड तुझं बरं झालं माती फितीचं नाही तर फुटला असता आतापर्यंत. करू नको, माझं डोक्यात जात आहे ते केलेलं. तुमचं आहे तोंड ती मातीचं म्हणून म्हणाय. मडग्यात आहे काय ते तुमचं तोंड. मी किती बोलत असतो फुटला असता तेव्हाच. मग मडग्यात किती पण पाणी भरल्यावर मडग काय पाणी शोषूनच घेते ती. तसं आहे तुमचं तोंड. शोषून घ्यायलंय काय. आता हे तर मला नवीनच माहिती व्हायलंय. आतापासून माहीत करत बसा. आता पाया कधी पडणार आहे. पडायला आमदार खासदार माझा पाया पडावंच लागणार, नाहीतर मग आणखीन तुला झपके बसणार. ते आम्हाला पण येतंय. चम. तुम्ही गप्पा रे, तुम्ही पण तसलेच. कसं काय पळून गेले लगेच. तुमच्यासाठी थांबतो इथं राखण करायला. राखण करायला थांबायचं की मग राखण करीत. राखण करायला. म्हशीला शेळीला बघत बसता इथं. मग कोण तुझा बा येऊन बघणार आहे का. बा तुमचं तर बा बघायले. मग माझा बा हा कसं म्हटले आता. मग तिथं तेच की बा बघतच नाही की वांग बटाट उपाशी आली ग. तिकडून चक्कर खात खात आली. आल्या डायरेक्ट स्वयंपाक करायला बसली इथं. आणि रपा रपा भाकरी थेपल्या त्यानं आणि गटाक गटाक गिळत बसली. माहित आहे काय. तुम्हाला तर इथं सकाळ भाकरी नव्हतं. मला नव्हतं. हॉटेल मध्ये खाल्ला जामून गिळाला. मग माझं तसंच पॅटर्नच वेगळं आहे. मी कुठं पण खातोय, फर्स्ट क्लास पैकी राहतोय. गिळायचं नाही. तरी पण तेवढंस कमी खाऊन पण कशी तब्येत आहे माझी. कारण आई बापानं पहिल्यापासूनच मला चांगलं चांगलं खाऊ घातलंय म्हणून तब्येत अशी. आणि वांगे बटाटे भेंडी लिहिलं, अद्रक लिहिलं, लसूण लिहिलं, असं नाही ग थांब. अद्रक लिहिलं, लसूण लिहिलं, भेंडी लिहिलं, टमाटर लिहिलं, बैंगन लिहिलं, कद्दू लिहिलं, मटर लिहिलं, किया लिहिलं, जमायचं बटाट वांगे बटाटे. येऊ काय थोबाड फोडील. ए तू का पे छटाक भराच्या. ते चल चालता हो. ए तू पण निघे. खोपी दे. टाटा कर. टाटा. वरून हात कर. पाया कधी पडती मग. पाया पडायच लावलं. देवाचं पाया होय. देवाचं पण पडायचं असते आणि माझ्या पण पडायचं असते. मम्मीला मारतो म्हणावं आता आम्ही. टाटा.